खोपोली नगरपरिषद हद्दीतील सासगाव फाटा ते ताकई रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. 2021 पासून खोपोली नगरपरिषद सदर विषयांसंदर्भात वन विभागाकडे पाठपुरावा करीत असून आजपर्यंत या मंजुरीस यश आले नाही. कारण खोपोली नगरपालिकेचे ढम्म प्रशासन व येथील सुस्त निढावलेले शासकीय अधिकारी यास पूर्णतः जबाबदार असून सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देण्यासाठी या अधिकाऱ्यांना अजिबात रस नसल्याचे वारंवार दिसून येते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणारी गावे, छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज व असह्य जीवन जगणारी जनता याचा सारासार विचार करता सदर रस्त्यासाठी परवानगी का मिळत नाही हे न उमगलेले कोडे आहे. या प्रलंबित रस्त्याचे काम न झाल्याने नक्की शहराचा आणि गावाचा विकास हा मागे पडत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवस रात्र नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत असून अनेकांना कंबरदुखी व मणक्याचे आजार झाल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. सासगाव ताकई प्रलंबित रस्त्याचे काम होण्यासाठी आम आदमी पार्टीकडून 26 फेब्रुवारी 2024 पासून खोपोली नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू झाले असून उपोषणाच्या 8व्या दिवशी मुक्ताई महिला भजनी मंडळ यांच्या वतीने अजब तुझे सरकार जैसे त्याचे कर्म आता तरी देवा मला पावशील का, सासगाव ताकई रोड खड्ड्याचा हा रोग दूर होऊ दे, रस्ता होऊ दे अशा प्रकारची भजने गाऊन प्रशासनास लवकर काम पूर्ण व्हावे यासाठी आवाहन करण्यात आले. डॉक्टर शेखर जांभळे यांनी सासगाव ताकई रोड संदर्भात विडंबन गीत गायले. सासगाव ताकई प्रलंबित रस्ता संदर्भात खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की याआधी या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे टेंडर झाले होते. वन विभागाच्या अंतर्गत जो काही रस्ता येतो त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करता येत नाही. मी आल्यानंतर त्यांचे डांबरीकरणाचा नवीन प्रस्ताव बनवला, त्याचे टीएस घेऊन टेंडर वर्क ऑर्डर केले आणि वन विभागाच्या परवानगीसाठी खोपोली कडून जिल्हा कार्यालयामध्ये गेला व तिथून वन विभागाच्या ठाणे कार्यालयाकडे पाठवण्यात आले असून वन विभागाची परवानगी येताच लगेच रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. यावेळी आपचे दीपक कांबळे, शिवा शिवचरण, राहुल ओवाळ, विवेक वाघमारे, चंद्रप्रकाश उपाध्याय, दमन सिंग, भगवान पवार, कार्तिक इटी, कमल चौधरी, धनवंती नागर, धर्मेंद्र चव्हाण, सैफ पठाण, सुमन शर्मा, निवृत्ती मोरे, विजय मेहत्रे, प्रसन्न त्रिभुवन यांचे सहकार्य लाभले. यावेळी सासगाव पंचक्रोशीतील संदीप पाटील, संतोष देशमुख, मनोहर शिंदे, समीर देवकर, स्वप्नील पाटील, राजेश वाघुळकर, राजेंद्र फक्के तसेच स्थानिक नागरिक व पत्रकार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने वन खात्याची परवानगी मिळवून हे काम सुरू न केल्यास आंदोलन वेगवेगळ्या मार्गाने अधिक तीव्र स्वरूपात केले जाईल याची नोंद घ्यावी असे आवाहन करताना सर्वसामान्य जनतेस या आंदोलनाद्वारे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन. त्याचबरोबर लढ्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी मानले आहेत. याच्या अगोदर टेंडर झालं होतं पण ते कॉन्क्रीट रोडचं काम होतं. तर फॉरेस्ट विभागाच्या अंतर्गत जो काही रस्ता येतो त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम करता येत नाही. तर मी आल्यानंतर त्याच्यावरती बिटुमेनचं इस्टिमेट बनवलंय, त्याचं टीएस घेतलंय आणि टेंडर पण केलेलं आहे. आता त्या आणि त्याचबरोबर फॉरेस्टच्या परवानगीसाठी आपण पाठवलं होतं. तर ते खोपोली कडून त्यांच्या अलिबागच्या जिल्हा कार्यालयात गेलं. तिथं आमदार साहेबांनी तिथं जे डीएफओ आहेत त्यांच्याशी परवाच फोन करून त्यांच्याकडून तो प्रस्ताव ठाण्याला गेलाय. आता ठाण्याहून जेव्हा परवानगी आपल्याला प्राप्त होईल, फॉरेस्टची एनओसी प्राप्त होताच काम सुरू करण्यात येईल. तरी आणि या बाबतीत नगर परिषदेच्या स्तरावर कुठल्याही प्रकारची दिरंगाई झालेली नाही. उलट आपण कमी कालावधीमध्ये हे सर्व टेंडर इस्टिमेट वगैरे करून केलेलं आहे आणि वर्क ऑर्डर पण आपण इश्यू केलेली आहे. कंडिशनल फॉरेस्टच्या एनओसी नंतर काम सुरू करण्यात या कंडिशनवर केलेलं आहे. सर, म्हणजे उद्या आचारसंहिता जरी लागली तरी सुद्धा कामाला अडथळा येता कामा नाही, कारण हा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे. आपल्याला वन विभागाकडे आमचा पण पाठपुरावा चालू आहे. आमचे अभियंता स्वतः गेले होते अलिबागला आणि आता ठाण्याला जर 2 दिवसात नाही मिळालं तर मी स्वतः ठाणे येथे व्हिजिट करेल आणि आमदार साहेबांना पण मी विनंती केली की त्यांनी त्यांच्या स्तरावरती पाठपुरावा केला तर ते अजून जलद गतीने होईल. शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.